सर्वांना नमस्कार. आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं आमच्या पूर्ण टीमच्या वतीने स्वागत, अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. ही खरोखर तुमची महत्वाची आणि वर्किंग टाइम आहे, तरी त्याच्यातून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलं आणि सर्वजण आलात आणि सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करते, धन्यवाद देते. छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ याची स्थापना मागच्या वर्षी झाली. संस्थापक अध्यक्ष आहे आदरणीय प्रवीणजी जाधव सर आणि त्यांची पूर्ण टीम. या टीमच्या वतीने या वर्षीची अध्यक्षाची जबाबदारी त्यांनी महिलांना द्यावं असं त्यांच्या मनात आलं. हा विचारच सर्वात आधी खूप आनंदाचा आहे आणि त्यांनी यासाठी, या जबाबदारीसाठी निवड केली. त्यासाठी मी पूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद करते. मी एक महिलाची प्रतिनिधी आहे. महिलांना सन्मान देणारं सगळेजण बोलतात, पण जेव्हा प्रत्यक्ष कृतीत आणायचं असतो, महिलांना सहानुभूतीची गरज नाहीये, सह अनुभूतीची गरज आहे. आणि ते प्रवीण सर, त्यांच्या वतीने साळवे सर असेल, दत्त सर असेल, सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवलं. त्यामुळे मी सर्व महिलांच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद करते. प्रत्येक उत्सव, येणाऱ्या वर्षभरात प्रत्येक उत्सव आम्ही खूप आनंदाने साजरा करणार आहे. तीव ही सर्वसमावेशक आहे, सर्व धर्मीय, सर्व पक्षीय. संभाजीनगर हा फास्ट डेव्हलपिंग, स्मार्ट सिटी, हेरिटेज वारसा मिळालेला अशी सिटी आहे. याच्यामध्ये उच्च शिक्षित असेही भरपूर लोक आहेत. समाजात खूप काही करण्याची इच्छा असलेले आणि सर्वात जास्त NGO असलेलं मराठवाड्यातलं संभाजीनगर हे सर्वात महत्वाचं शहर आहे. आणि NGOच्या वतीने समाजकारणात अतिशय उच्चांक गाठलेलं असं आपलं आपलं शहर आहे. त्यामुळे या शहरातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना सोबत घेऊन सगळेच जण राजकारणाच्या वतीने काम नाही करू शकत, NGOच्या वतीनेही करू शकतात. तर या वर्षी आम्ही विचार केलं की सगळ्या समाजात जे खरोखर काम करणारे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन हा उत्सव पहिला आहे. पण येणाऱ्या वर्षभरात प्रत्येक उत्सव आम्ही एक अजेंडा घेऊन करणार आहे. त्याच्यात समाजाच्या वतीने जे जे आपण चॅलेंजेस सध्या फेस करतोय, आपण पेपरमध्ये रोज बघतो, ड्रग ऍडिक्शन असेल, युवा वर्ग में नशे की बात होगी, मुलींचं सक्षमीकरण असेल, मुलींचं शिक्षण असेल, सुइसाइडच्या केसेस असेल. शहरात वातावरण एवढं दूषित झालेलं आहे की लोक खून करायला पण मागे पुढे बघत नाहीये. हे सगळे जे ज्वलंत प्रश्न आहे, या सर्व टीमच्या वतीने आम्ही डिस्कस केलं की येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण अजेंडा घेऊन तो उत्सव साजरा करणार आहे. तर यावेळेस पहिला अजेंडा आमचा युवती सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण अशा पद्धतीचा आहे. हा नवरात्र महोत्सव. नवरात्रचे 9 दिवस 9 वेगवेगळ्या याला दर्शित करतात. पांढरा रंग शांततेचा असेल, हिरवा रंग, भगवा रंग, निळा रंग, राखोडी कलर, प्रत्येकाचा काही ना काही संदेश आहे. ते संदेश आम्ही समाजापर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहे. ही सर्वसमावेशक टीम, या आम्ही सर्वांच्या वतीने, सर्वांनी ज्यांना बघितलं की वर्षानुवर्ष जे काम करतायत अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही ही टीम बनवलेली आहे. तर आपल्या सर्वांच्या आदेशाने मी ही वाचून दाखवते. सर्वांना नमस्कार. छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघ संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीणजी जाधव सर, सल्लागार माननीय प्रदीपजी दत्त सर, माननीय विजयरावजी साळवे सर, उद्योजक गजानन काटोळे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आम्ही ही टीम बनवलेली आहे. कार्याध्यक्ष अध्यक्ष सौभाग्यवती मनीषा भन्साळी, कार्याध्यक्ष माननीय सचिन भाऊ देशमुख, माननीय विजयजी सोमवंशी, स्वागत अध्यक्ष माननीय फिरोज भैया पटेल, सरचिटणीसपदी माननीय विनोदजी माने, सचिव सौभाग्यवती किरण शर्मा, सौभाग्यवती गीता आचार्य, सौभाग्यवती स्मिता सोमनाथ बोमले, नितीन भैया राठोड, कुमारी दीक्षा पवार, सुमित पितळे, लताताई सरदार, अर्चनाताई धात्रक, जितेंद्र बोरा, महावीर भन्साळी, संदीप बारगळ, सुनील उपाध्याय. उपाध्यक्ष मध्ये आहे ऍडव्होकेट गोरखजी चव्हाण, संगीतकार संजयजी संचेती, समाधान पाटील, संजयजी फते लष्कर,
मनोज गायके, सखारामजी पोळ, मीराताई चव्हाण, स्मिताजी साहूजी, राजलक्ष्मी गाडेकर, योगेश खाडे, नितीन कदम, नारायण पारटकर, राम पवार, ॲडव्होकेट ईश्वर नरोडे, सुमित त्रिवेदी, शंकर म्हात्रे, धरम पवार, ॲडव्होकेट मीराताई परदेसी, भगवान निंबोरे, ॲडव्होकेट नितेश तायडे, ॲडव्होकेट अनिल वरठे, ब्रिजलालजी तोंडविरे, संतोष बैनाडे, ईश्वर रेड्डी, लक्ष्मण हिवराळे, हितेश कांकरिया, अजय गुले, प्रमोद ताठे, विशाल ताठे, सतीश जगताप, मोहन मस्के, कोषाध्यक्षपदी भारतीय जैन संघटनेच्या वतीने असंख्य प्रकल्पात काम केलेले आदरणीय पारसजी बागरेच्या जैन, उपाध्यक्ष प्रल्हाद निमगावकर, विनोद सोनवणे, शाहूराज चित्ते, अभिजित पगारे, सुरेश गायके, नितीन पवार, प्रवीण पाटील, अतुल जोशी, आनंद खरात, मदन जयस्वाल, विजय पट्टेकर, बंटी पाटील, सरदार खान, इकबाल काझी, राजेंद्र पोहाळ, निलेश धारकर, शेख हाफिज, नितीन पाटील, मार्गदर्शक माननीय प्रदीपजी दत्त, माननीय आदरणीय विजयरावजी साळवे, नरेश पुरवार सर, जगदीश भैया सिद्ध, सौ विद्याताई पोळे मॅडम, आणि सल्लागार समितीमध्ये आहे महामहिम माननीय हरिभाऊजी बागडे, पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट सर, कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे सर, शहराचे खासदार माननीय संदीपानजी भुमरे साहेब, विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी दानवे सर, माजी मंत्री आदरणीय राजेंद्र बाबूजी दर्डा, माननीय प्रदीपजी जयस्वाल सर, माननीय आमदार अब्दुलजी सत्तार साहेब, माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण सर, माननीय आमदार प्रशांतजी बम, माननीय आमदार रमेशजी बोरनारे सर, विधान परिषद सदस्य माननीय संजयजी केनेकर सर, पैठणचे आमदार माननीय विलास बापू भुमरे, आमच्या सर्वांच्या भगिनी आमदार अनुराधाताई चव्हाण, माननीय आमदार संजनाताई जाधव, माजी खासदार आणि संभाजीनगरच्या सर्व लोकांच्या हृदयात ज्यांचं सन्मानाने स्थान आहे असे माजी खासदार आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब व मागच्या टेन्युअर मध्ये खासदारकीमध्ये आपला वेगळा ज्यांनी ठसा उमटवला अशी आपल्या सर्वांचे आदरणीय इम्तियाज जलील साहेब, हे सर्व आमचे मार्गदर्शक आहेत आणि बाकी खूप सारे लोक आहेत ज्यांनी या टीमला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या सर्वांना मनापासून विनंती आहे की वेळोवेळी 9 दिवसात आमचे होणारे वेगवेगळे प्रकल्प आपण आपल्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने त्याला छापून आम्हाला सगळ्यांना मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यावं हीच विनंती. नमस्कार. छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ याच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव याचं अध्यक्षपद ही जबाबदारी संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीमने मला दिली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. या टीम मध्ये शहरातल्या विविध संघटनेतल्या खरोखर ज्या काम करतात अशा लोकांना आम्ही सोबत घेतलेलो आहे आणि या नवरात्र महोत्सव मध्ये आमचं मनापासून अशी इच्छा आहे की युवती सक्षमीकरण, मुलींच्या सक्षमीकरणसाठी, महिलांच्या सक्षमीकरण, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही खूप चांगले प्रकल्प घेऊन समोर येत आहोत. हे सार्वजनिक मंडळ पूर्ण वर्षभरासाठी आहे. नवरात्र हा पहिला महोत्सव जरी असला तर येणाऱ्या वर्षभरात 12 कार्यक्रम, 12 अजेंडा घेऊन आम्ही करणार आहोत. आमची टीम अतिशय चांगली, सुसंस्कृत, हायली एज्युकेटेड अशी ही टीम आहे आणि येणाऱ्या काळात मुलींसाठी सक्षमीकरणासाठी शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही 2 दिवसाचे वर्कशॉप घेणार आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी जाधव सर. सल्लागार समितीमध्ये आहे आपले माजी नगरसेवक आदरणीय प्रदीप भैया दत्तजी, विजयराजजी साळवे सर, उद्योजक गजानन काटोळे सर. या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आणि टीम मध्ये आहेत किरणजी शर्माताई,
बोमलेताई, गीता आचार्यताई, स्मिता साहूजी आणि पारस बागरेच्या संजय संचेती अशा विविध क्षेत्रातल्या विविध लोकांना, सर्व धर्मीय, त्याच्यामध्ये शेख हाफिज असेल, फिरोजभाई असेल, ज्यांना सर्व धर्मांसाठी सन्मान आहे, अशा सर्व धर्मातून आम्ही वेगवेगळे NGOच्या रूपाने काम करणाऱ्या लोकांनी आम्ही सोबत घेतलेलो आहे. येणाऱ्या काळात आपण नक्कीच बघणार की खूप चांगल्या वतीने हे महासंघ शहरात काम करणार आहेत. स्मार्ट सिटी, हेरिटेज सिटी लाभलेले संभाजीनगर एशियातलं फास्ट डेव्हलपिंग सिटी आहे आणि इथे खरोखर खूप चांगले लोक आहे आणि येणाऱ्या काळात खूप चांगले प्रकल्प घेऊन हे महासंघ आपल्या समोर येणार आहे. नमस्कार. सर्व मंडळाच्या नोंदणी आम्ही मागून घेणार आहे. आमची एक टीम यासाठी काम करणार आहे आणि जे संस्कृती जपणारे दांडिया आहेत त्यांना न सांगता सिक्रेट पद्धतीने आमची एक टीम जाऊन त्यांचं सर्वे करणार आणि कोजागिरीच्या दिवशी शहरातल्या 5 नामांकित दांडियांना आम्ही सन्मान करणार आहोत त्यांचं. आणि या 9 दिवसात आपण भजनी मंडळला प्राधान्य देण्यासाठी आपण बघतो भजनी मंडळ मध्ये सिनियर सिटीजन लोक जास्त असतात, त्यांच्याबद्दल आम्हाला कृतज्ञता आहे आणि त्यांचे जुने पारंपरिक गीत ऐकायला मिळतात, तर त्यांना आम्ही प्राधान्य देऊन नवरात्रमध्ये त्या भजनी मंडळला सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।